नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची अपडेट आहे। या जिल्ह्याची रिक्त पदांची माहिती आली आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणत्या कोणत्या जिल्ह्याची रिक्त पदांची माहिती आली आहे, त्यानुसार तुम्हाला माहिती चालणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, ग्रामीण किती जागा आहेत, शहरी किती जागा आहेत। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे शासनातर्फे आलेलं आहे पत्र त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत। यामध्ये बघू शकता हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे दर्शविणारा तक्ता। इथे बघू शकता अजाला 2, त्याला त्या विमाप्रला 3, इमावला 18, त्याचबरोबर एकूण इथे पोलीस शिपाईसाठी 23 जागा हिंगोलीसाठी इथे पाहण्यात दिसत आहेत। त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई त्यामध्ये अजा 4, अज 1, विजा 1, भज 1, भजड 1, विमाप्र 1, त्याचबरोबर इमाव 6, आराखीव 11 आणि एकूण जे पदे आहेत ते इथे बघा तुम्ही 27 पदे आहेत शिपाई चालकसाठी। इथे नोट, सदरची पदे ही आगामी पोलीस भरतीकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे आता समोर जे पोलीस भरती निघणार आहे तिथे हे पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। यामध्ये आणखी जे लोक काही रिटायर्ड होतील 2025च्या डिसेंबर पर्यंतचा यांना डाटा पाहिजेत होता, तो डाटा पर्यंत आणखी इथे पदे ऍड होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, हे एक्सपेक्टेड आहे। त्यानंतर आता दुसऱ्या जिल्ह्याची आपण बघूया। इथे ठाणे जिल्ह्याची सुद्धा निघालेली आहे, बघू शकता ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयामधील पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, पोलीस बॅट्समॅन एकूण मंजूर पदे व दिनांक 31/12/2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मिळवण्याबाबत इथे बघू शकता स्पष्टीकरण काय। ठाणे ग्रामीण मंजूर संख्याबळ पोलीस शिपाईला मंजूर आहे जे 859 पदे, पोलीस वाहन चालकला मंजूर आहे 69 पदे, पोलीस बॅट्समनला आहे 8 मंजूर पदे। त्याचबरोबर तसेच 31/12/2025 रोजी पर्यंत एकूण 34 पोलीस अंमलदार हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असल्याचे व 41 हे आंतर जिल्हा बदलीने इतर जिल्ह्यात बदलून जाणार असल्याने सदरची एकूण 75 पदे रिक्त होणार आहेत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही ठाणे ग्रामीण पोलीस मध्ये इथे चांगली भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारची ही अपडेट होती। अशा प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशीच कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार। आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।